हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये। तर गाईज, आज आहे नवरात्रींची शेवटची रात्र आणि आम्ही तिघी जणी बानूचा लुक करणार आहोत। तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये गरबा असेल आणि आमचे लुकचे असेल, तर बघत राहा। तर गाईज, आता आम्ही घेतले मेकअप करायला। आता फॅनचा आवाज येत असेल, येऊन दे। आणि आता फाउंडेशन तर कन्सिलर काहीतरी लावून झाले, त्याला ब्लेंड करायचं असतं। ब्लेंड करून देतो। तर गाईज, आता तो यो कन्सिलर का फाउंडेशन काहीतरी लावून झाला। आता यो ब्रशर लावते मी, क्रीमवाला आहे तो। असा घेऊन असं लावायचं, असं लावायचं, असं ब्लेंड करायचं असतो। जेवढा गुलाबी पाहिजे तेवढं लावायचं, मला जास्त नाही लागत, कमी लावते। आता ब्लेंड करून होईल नीट। आता मी दोन्ही कलर लावून दाखवते, ब्लॉग मोठा नाही करायचं म्हणून। तर गाईज, आता ब्लशर लावला आणि म्हणजे फाउंडेशन लावला पहिला आणि मग ब्लशर लावला आणि डोळ्याला पण तोच लावले। आता आपली मी नाही पावडर तर लावूया, पण मी हातावर काढून घेतले, मग आठवडा ब्लॉग घ्यायचा बस। तर गाईज, आता मी यो काजल यो लायनर लावली। आता आम्हाला डार्क नाही लावायचं, अंगात मला डार्क पटत नाही, तर लावले म्हणून वाटत पण नसेल। दुल्हन म्हणजे लायनर लावले असं वाटत असेल, काजल जसं वाटत नाही, काजल डार्क नाही आवडत। आणि आमच्या लुकला पण जास्त डार्क नको नाही। आणि या साड्या तुम्ही इग्नोर करा, कारण साड्या दाखवायच्या नाही तर मला दुनिया होतील जायला। या जे झरलं जायला त्या साड्यात आणि व्हिडिओ घेतं, माझी घेतं, ती पण माझ्यासोबत मेकअप करतं। तर झाले आता थोडंसं राहिलं एवढं फिकायचं। आणि आमचा टिकला वेगळा आहे, आता पूर्ण झाल्यावर बघूया। आता आम्ही लिपस्टिक लावतो, हे 2 शेडचे लिपस्टिक आहे, तीच लावून बघूया। ब्लू शेड आम्हाला आवडतं। आता टिकला बिकला बरबटी नाही आहे तशी कोणी तू कांता बाई मंजरी का सावित्रीबाई फुले पूरा 40 रुपये खर्च किए। ये माहिती की 40 रुपये सब मला अशी रंगत या लुक साठी। आमची बकूबाई रेडी झालेली आहे आणि ही गंगूबाई एक रेडी झाली, म्हणजे टिकला लावायचं बाकी आहे। आणि मी सखूबाई सुद्धा रेडी आहे बाकी। काय आमची नाजी सेम बांधून दिसत। आता माझा नंबर तिला कोई आधी ती पक्की बेकार होती लतिका। तुला पतला आहे ना आमचं बाबा झाड करत इकडे बघ, हिचं पण झाड कर। सेम डोकरी ना, छोटी ती सेम डोकरी आहे आमच्या घरात। नाही घेऊन बसत तशी सगळ्यांना बोलवत तुमची इज्जत पाहिजे। तर गाईज, आता आमचे रेडी झालेले आणि एक नंबर घरी गेले सध्या, तिला घेऊ आम्ही नंतर। आणि काय कसं दिसतं सांगा कमेंट करून, हा कमेंट करून नक्की सांगा।
सर्व मान्यवरांचं मनापासून तर गाईज आता 1:45 वाजायला आले आणि बक्षीस वितरण चालू आहे. छोटे बोरांची गर्दी बघा. या 2 बारीक पोरी बक्षीसची वाट बघते. जा उभी राहा, फॅन्सी ड्रेसचा भेटेल. जा जा लवकर. सन्मानाचा कार्यक्रम चालू कर. पियू तिचं लक्षात नाही आता. पियू इकडून आवाज पण न जाईल. गाईज आमची पियू आहे. पियू ओळखतं का? पियू काय बनले तू? कोणती देवी बनले? कोणती देवी बनलेस? लक्ष्मी बनले.
पिऊचा पूर्ण गेटअप बघा. बस झाला. हे बघ मी बोललेलो ना अंतरा पाडेकर बघ. होय पण मी बोललेलो बघ मी असं तुझं नाव घेत. लावून दाखव आता. बघू आता काही भेटलं. आता बघू ना किती उड्या मारत. अजून करा. नाही परत झाले का रे? साक्षी दी. आता बघ आता खुशी बघ तिची तोंड. खुशी बघ आता. काही आता खुशी बघा मागे रडलेली. अश्विनी काही आता बघा इथले इथं खोलले आणि घातले. तर काही सगळी सायकलचे वेटिंगला आहेत. कोणला कोणची नावाची चिठ्ठी निघते कोणला भेटते सायकल. हर्षदा पाडेकर मालिका विराची बक्षीस आहे आणि बघूया 2025 चा मानकरी कोण होता तो. सर्व चित्ते काढलेले आहेत आणि संत दादागुरु यांच्या माध्यमातून जर नसाल तर बक्षिसाला होतात. घरी जाता का पे बघा पर्स हातान घेऊन. सगळी गँग चालली घरी. काय आता काही बोललो का गप्प कर. झाला घेतला आहे ना काय. हा कमेंट करून सांगा. आणि पुढे असतील तर यायचं आहे.